नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपण जो आपला टॉपिक आहे तो आहे फूड ॲडिटिव्ह, इट्स टाईप अँड फंक्शन. याच्यामध्ये आपण बघणार आहोत की फूड ॲडिटिव्ह म्हणजे काय, म्हणजे आपण फूडमध्ये कुठले कुठले ॲडिटिव्ह यूज करतो, कुठल्या कुठल्या टाईपचे ते आहेत आणि त्यांचं फूडमध्ये नेमकं काय फंक्शन आहे किंवा त्यांचा काय रोल आहे, जेणेकरून आपण त्यांना फूडमध्ये यूज करतो. हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर चला मित्रांनो, चालू करूया फूड ॲडिटिव्हच्या डेफिनेशनपासून. तर फूड ॲडिटिव्हची डेफिनेशन काय ते बघा. फूड ॲडिटिव्ह इज अ नॅचरल ऑर सिंथेटिक सबस्टन्स विच इज ॲडेड टू फूड टू प्रिव्हेंट स्पॉयलेज ऑर टू इम्प्रूव्ह इट्स अपीअरन्स, टेस्ट ऑर टेक्स्चर. म्हणजे फूड ॲडिटिव्ह इज अ नॅचरल सिंथेटिक सबस्टन्स, म्हणजे फूड ॲडिटिव्ह एक तर नॅचरल किंवा आर्टिफिशियल सबस्टन्स आहे जो आपण फूडमध्ये ॲड करतो. तर ॲड कशासाठी करतो, एक तर त्याचं स्पॉइलेज प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्याचं ॲपरन्स, टेस्ट आणि टेक्स्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी. म्हणजे असा कुठला पण नॅचरल किंवा सिंथेटिक सबस्टन्स जो आपण फूडमध्ये ॲड करतो, एक तर त्याचं स्पॉइलेज थांबवण्यासाठी किंवा त्याचं टेस्ट, टेक्स्चर, ॲपरन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो, फूड ॲडिटिव्ह मित्रांनो. आपण बघूया डिफरंट टाईप्स ऑफ फूड ॲडिटिव्ह, म्हणजे आपण आपल्या फूडमध्ये कुठल्या कुठल्या डिफरंट टाईपचे फूड ॲडिटिव्ज आपण आपल्या फूडमध्ये यूज करतो. तर असे जवळपास मित्रांनो तुम्ही जर बघायला गेले बारकाईने तर 17-18 टाईपचे, पण जे बेसिक 14 आहेत ते आपण या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर पहिला आहेत प्रिझर्वेटिव्ज, नंतर आहेत अँटीऑक्सिडंट, नंतर आहेत फ्लेवरिंग्स, नंतर आहेत फ्लेवर एनहान्सर, नंतर आहेत स्टॅबिलायझर, नंतर आहेत थिकनर, नंतर आहे अँटी केकिंग एजंट, नंतर आहे कलर्स, नंतर आहेत इमल्सिफायर्स, मग आर्टिफिशियल स्वीटनर्स, ह्युमेक्टंट्स, बल्किंग एजंट, फ्लोअर ट्रीटमेंट आणि ॲसिडुलंट. हे सगळे फूड ॲडिटिव्ज आपण आपल्या डिफरंट प्रोसेस फूड किंवा पॅक फूडमध्ये यूज करतो. एक तर तुम्हाला माहिती आहे ते कशासाठी आपण यूज करतो, एक तर त्यांची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी किंवा त्यांचं टेस्ट, टेक्स्चर, ॲपरन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर चालू करूया पहिल्या फूड ॲडिटिव्हपासून, तर जो आहे प्रिझर्वेटिव्ज. तर प्रिझर्वेटिव्हची डेफिनेशन म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. तर ते काय बघा, फूड ॲडिटिव्ह दॅट वेन ॲडेड प्रोटेक्ट फूड अगेन्स्ट डिटोरेशन कॉज बाय अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे प्रिझर्वेटिव्ह आपण अशा फूडमध्ये ॲड करतो ज्याच्यामध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ थांबवायची आणि त्यांच्यामुळे जे डिटोरेशन किंवा स्पॉइलेज होणार आहे ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. म्हणजे आपल्या फूडमध्ये जे मायक्रोबियल स्पॉइलेज होणार आहे ते थांबवण्यासाठी किंवा ते स्टॉप करण्यासाठी आपण जे केमिकल्स किंवा ज्या गोष्टी टाकतो त्याला आपण काय म्हणतो, प्रिझर्वेटिव्ह. आणि खाली एक्झाम्पल दिलेले आहेत, सॉल्ट सगळ्यांना माहीत असेल, जे आपण लोणचं बनवतो ते खराब होऊ नये म्हणून आपण सॉल्ट ॲड करतो, शुगर, बेन्झॉइड्स. जे पण बेवरेज इंडस्ट्रीबद्दल थोडंफार माहिती असेल तर त्यांना माहिती आहे, सोडियम बेन्झॉइड आपण ॲड करतो बेवरेजमध्ये, सोरबेट्स, सल्फाइड्स. आणि जे मीट इंडस्ट्रीमध्ये नायट्राइट्स पण यूज करतात. तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत प्रिझर्वेटिव्हचे, जे आपण बेसिकली आपले जे पॅक्ड फूड आहे किंवा जे ज्युसेस आहेत ज्याला पण आपण प्रोसेस फूड म्हणू शकतो, त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आपण प्रिझर्वेटिव्हचा यूज करतो. तुम्हाला इथं फोटोमध्ये दिसत असेल मित्रांनो. नेक्स्ट फूड ॲडिटिव्ह आहे आपला अँटीऑक्सिडंट. तर अँटीऑक्सिडंट म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. दे आर ॲडिटिव्ज दॅट आर ॲडेड मेनली इन फॅटी इन्ग्रेडियंट टू डिले ऑर प्रिव्हेंट द रॅन्सिडिटी ऑफ फूड ड्यू टू ऑक्सिडेशन. म्हणजे अँटीऑक्सिडंट आपण अशा फूडमध्ये ॲड करतो ज्याच्यामध्ये फॅटी इन्ग्रेडियंट आहे किंवा बेसिकली फॅट हा बेसिक सबस्टन्स बेस आहे त्या प्रोडक्टचा किंवा त्या मटेरियलचा. तर तुम्हाला माहिती आहे फॅट किंवा ऑइल, ज्याला आपण फॅटला ऑइल पण म्हणतो, ऑइल जिथं पण आहे तिथं रॅन्सिडिटी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि रॅन्सिडिटी झाल्यामुळे त्या फूडचा एक वेगळा टेस्ट येतं किंवा ते फूड स्पॉईल आपण असं त्याला म्हणू शकतो, नॉट गुड टू कन्झ्युम असं आपण त्या फूडला म्हणू शकतो. तर ही रॅन्सिडिटी डिले करण्यासाठी आपण काही ॲडिटिव्ह फूडमध्ये ॲड करतो, त्याला आपण काय म्हणतो, अँटीऑक्सिडंट. म्हणजे बेसिकली जे पण ऑइली फूड आहे त्याची रॅन्सिडिटी थांबवण्यासाठी आपण अँटीऑक्सिडंटचा यूज करतो. तुम्हाला वरती ऑइलची बॉटल दिसत असेल तर अशा ऑइलच्या बॉटलमध्ये किंवा ज्या फूडमध्ये ऑइल कंटेंट जास्त आहे अशामध्ये रॅन्सिडिटी जी होते ती थांबवण्यासाठी आपण अँटीऑक्सिडंटचा यूज करतो. तर एक्झाम्पल दिलेले आहेत ब्युटिलेटेड हायड्रॉक्झी ॲनिसोल किंवा ब्युटिलेटेड हायड्रॉक्झी टोलिन किंवा प्रोपाइल गॅलेट किंवा ट्रायब्युटाइल हायड्रॉक्झिक्युनिन किंवा टोकोफेरॉल. हे नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे, त्याला पण आपण यूज करू शकतो. तर हे सर्व एक्झाम्पल आहेत अँटीऑक्सिडंटचे जे आपण जास्त ऑइल किंवा ऑइली फूड किंवा जे पॅक्ड ऑइल येतं त्यामध्ये आपण यूज करतो मित्रांनो, रॅन्सिडिटी थांबवण्यासाठी.
नेक्स्ट आपला फूड ॲडिटिव्ह आहे फ्लेवरिंग्स, किंवा तुम्ही त्याला फ्लेवर पण म्हणू शकता. तर त्याचं फ्लेवर किंवा फ्लेवरिंग्स म्हणजे काय आहे, तर फूड ॲडिटिव्हज यूज टू मॉडिफाय ऑर स्टॅबिलाइज द फ्लेवरिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फूड. म्हणजे आपण जे फूड आहे त्याचं एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हॅनिला कॅडबरी किंवा व्हॅनिला आईस्क्रीम किंवा ऑरेंज ज्यूस, असं जे फ्लेवर आहे तो नॅचरली जो फ्लेवर असतो तो एवढा स्ट्रॉंग नसतो की तो स्टॅबिलाइज करू शकतो. म्हणजे आपण जे त्याचा फ्लेवर एनहान्स करण्यासाठी आपण जे एक्सटर्नल फ्लेवर ॲड करतो त्याला आपण फ्लेवर किंवा फ्लेवर ॲडिटिव्ह पण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल इथाइल व्हॅनिलिन. जिथं पण तुम्हाला व्हॅनिला चॉकलेट किंवा व्हॅनिला आईस्क्रीम खायचं असतं तर आर्टिफिशियली जर आपण एखादा केमिकल ॲड करणार आहे तो कुठला आहे, इथाइल व्हॅनिलिन किंवा लेमोनिन. जर तुम्हाला ऑरेंजचा फ्लेवर द्यायचा आहे किंवा सिट्रस फ्लेवर द्यायचा आहे एखाद्या फूडला, आईस्क्रीमला, ज्यूसला, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय अर्थ काढता, फ्लेवर एनहान्स करण्यास म्हणजे फ्लेवर इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा स्टॅबिलाइज करण्यासाठी लेमोनिन. तर एक्सटर्नल जो आपण फ्लेवरिंग एजंट ॲड करतो फ्लेवर त्याचा स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा स्टॅबिलाइज करण्यासाठी, त्याला आपण काय म्हणतो, फ्लेवर किंवा फ्लेवरिंग्स. नेक्स्ट आहे फ्लेवर एनहान्सर. आता याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स असा आहे की फ्लेवरिंग्स आपण अशासाठी यूज करतो की आपला जो फ्लेवर आहे तो स्टॅबिलाइज किंवा एकदम रिअल फ्लेवर यावं म्हणून. आणि फ्लेवर एनहान्सर काय करतो, तर तो जो फ्लेवर येणार आहे त्याला एनहान्स करतो. म्हणजे काय, फूड ॲडिटिव्ह दॅट एनहान्स द टेस्ट ऑर अरोमा ऑफ फूड विदाउट गिविंग इट्स ओन फ्लेवर. म्हणजे त्याचा कुठला स्पेसिफिक टेस्ट नसतो पण जी आपला फ्लेवर आहे त्याला अजून तो इम्प्रूव्ह करतो. त्याला आपण काय म्हणतो, फ्लेवर एनहान्सर. फ्लेवर म्हणजे एक टाईपचा टेस्ट आहे पण त्या टेस्टला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण एक ॲडिटिव्ह ॲड करतो ज्याला आपण काय म्हणतो, फ्लेवर एनहान्सर. आणि याचं एकदम इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे मोनोसोडियम ग्लुटामेट. जे पण तुम्ही कधी एखाद्या चायनीज ठिकाणी जर गेला असाल, चायनीज फास्ट फूड सेंटरला, तर तिथं तुम्हाला एकदम लवकर झटपट टेस्ट येते. तर ती कशामुळे येते की त्याच्यामध्ये सोडियम ग्लुटामेट टाकलेलं असतं. किंवा तुम्ही एखादं रेस्टॉरंटमध्ये गेला जिथं तुमच्या जिभेला एकदम चटपट चव लागते, ते पण कशासाठी असतं, म्हणजे कशामुळे येतं की त्याच्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट टाकलेला असतो, MSG याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो मित्रांनो. नेक्स्ट आपला फूड ॲडिटिव्ह आहे स्टॅबिलायझर्स. तर स्टॅबिलायझरची डेफिनेशन काय आहे, स्टॅबिलायझर इज ॲन ॲडिटिव्ह ॲडेड टू फूड विच हेल्प्स टू प्रिझर्व इट स्ट्रक्चर. म्हणजे जे आपलं फूडचं एक स्ट्रक्चर असतं स्पेसिफिक, तुम्ही बघितलं असेल जामचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं, किंवा तुमचं जे जेली त्याचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं, केक आहे त्याचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं. तर असं जे आपलं फूड आहे त्याचं स्पेसिफिक जे स्ट्रक्चर आहे म्हणजे त्याचा जो बेस आहे तो टिकून ठेवण्यासाठी आपण काय ॲड करतो, त्याला स्टॅबिलायझर. म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते एकदम काय होतं, स्टॅबिलायझर राहतं आणि तसंच राहतं. तर याचे एक्झाम्पल काय आहेत, जेलेटिन आहे, अगार आहे, पेक्टिन आहे. तुम्हाला माहीत असेल एक्झाम्पल दिलेलं जाममध्ये आपण पेक्टिन ॲड करतो त्याचं स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी. नेक्स्ट आपला ॲडिटिव्ह आहे थिकनर. थिकनर म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन बघा, अ थिकनिंग एजंट ऑर अ थिकनर इज अ सबस्टन्स विच कॅन इन्क्रीज द विस्कोसिटी ऑफ लिक्विड विदाउट सबस्टिट्युएंटली इन्क्रीजिंग इट्स अदर प्रॉपर्टी. म्हणजे जो आपला फूड प्रोडक्ट आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण थिकनर ॲड करणार आहे, तर थिकनर बेसिकली काय करतं, तर जे आपलं जे फूड आहे त्याची विस्कोसिटी वाढवते पण बाकीच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्यांना काही चेंज होत नाही त्या, म्हणजे फक्त त्याची जी विस्कोसिटी आहे ते वाढणार आहे. तर थिकनरचे एक्झाम्पल बघा काय काय आहेत, गोअरगम आहे, झॅन्थम गम आहे आणि एग व्हाईट आहे. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल थिक प्रोडक्ट, आठवण करा तुमचे जे सॉसेस आहे, तुमचे जे ड्रेसिंग्स आहे, तुमचे जे सलाड्स आहे, अशा प्रोसेसला किंवा अशा प्रोडक्टला तुम्हाला माहीत असेल की एक थिकनेस लागते नाही का. तुमचं स्मूदी आहे, तर अशा प्रोडक्टला थिक बनवण्यासाठी आपण हे जे ॲड करतो त्याला आपण काय म्हणतो, थिकनर. आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत, गोअरगम आहे, झॅन्थम गम आहे आणि एग व्हाईट हे नॅचरल थिकनर आहे मित्रांनो, नाही का. नेक्स्ट आपला फूड ॲडिटिव्ह आहे अँटी केकिंग एजंट. अँटी केकिंग एजंटचे डेफिनेशन काय आहे, फूड ॲडिटिव्ह दॅट प्रिव्हेंट्स द फॉर्मेशन ऑफ क्लम्प्स ऑर लम्प्स दॅट अफेक्ट प्रोडक्ट होमोजिनिटी. म्हणजे बेसिकली आपण अँटी केकिंग एजंट अशा प्रोडक्टमध्ये यूज करतो जिथं आपलं पावडर प्रोडक्ट आहे. फॉर एक्झाम्पल सॉल्ट झालं, फ्लोअर झालं, जिथं पण आपण किंवा एखादी पावडर आहे केमिकलची, अशा प्रोडक्टमध्ये त्यांची क्लम्प्स किंवा लम्प्स त्याच्यामध्ये तयार होऊ नये म्हणून आपण अँटी केकिंग एजंट यूज करतो. त्याचे एक्झाम्पल काय आहेत ते बघूया. सोडियम सिलिकेट आहे, सोडियम कार्बोनेट आहे, मॅग्नेशियम स्टरेट आहे, हे सगळे एक्झाम्पल आहेत अँटी केकिंग एजंटचे. नंतर आहे कलर. तुम्हाला इथं खाली इमेज दिसला असेल की जेलीज सगळ्यांनी खाल्ल्या आहेत किंवा ह्या ज्या कँडीज आहेत किंवा जेम्स आहेत ह्या सगळ्यांनी खाल्ल्या असेल, तर त्याचा वेगवेगळा कलर असतो. तो कलर असा येत नाही, त्याला आपण आर्टिफिशियल कलर ॲड करावा लागतो
त्या जेम्सला किंवा त्या कँडीजला कलर येण्यासाठी. तर याचं डेफिनेशन काय आहे? फूड ॲडिटिव्ह यूज टू मॉडिफाय ऑर स्टॅबिलाइज द कलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फूड. म्हणजे जे आपलं फूड आहे त्याचा जो कलर आहे त्याला मॉडिफाय किंवा त्याचं जे कलरिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहे फूडला तर स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक किंवा त्या कलरला स्टॅबिलाइज करण्यासाठी आपण फूड कलर ॲड करतो एक्सटर्नली. अशा ॲडिटिव्हला आपण काय म्हणतो? फूड कलर किंवा कलर्स. याचे एक्झाम्पल काय आहे? ॲनॅटो, फॉर एक्झाम्पल ॲनॅटो आहे जो रेड कलर देतो. टाटाझीन आहे जो येलो कलर देतो. फास्ट ग्रीन आहे जो ग्रीन कलर देतो. ब्रिलियंट ब्ल्यू आहे जो ब्ल्यू कलर देतो. हे सारे एक्झाम्पल्स आहे फूड कलरचे जे आपण एक्सटर्नली ॲज अ फूड ॲडिटिव्ह ॲड करतो फूडला कलर देण्यासाठी मित्रांनो. नेक्स्ट आपलं फूड ॲडिटिव्ह आहे इमल्सिफायर्स. इमल्सिफायरचे डेफिनेशन काय बघा? फूड ॲडिटिव्ह दॅट अलाउज द मेंटेनन्स ऑफ ऑर फॉर्मेशन ऑफ होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 or more नॉन मिसिबल फेजेस. म्हणजे इमल्सिफायर हे एक असं फूड ॲडिटिव्ह आहे जे अलाव करतं 2 इमिसिबल लिक्विडला मिक्स होण्यासाठी. फॉर एक्झाम्पल ऑइल अँड वॉटर. तुम्हाला माहिती आहे ऑइल अँड वॉटर कधी मिक्स होत नाही, पण आपले जे फूड प्रॉडक्ट आहे त्याच्या बऱ्याचशा फूड प्रॉडक्टमध्ये ऑइल पण असतं, वॉटर पण असतं. जर ते मिक्स नाही झालं तर फूड ॲपील देणार नाही, जो ॲपील असतो फूडचा तो देणार नाही. त्या दोघांना मिक्स करण्यासाठी आपण एक फूड ॲडिटिव्ह ॲड करतो, त्याला आपण काय म्हणतो? इमल्सिफायर. म्हणजे जे नॉन मिसिबल फेजेस आहे फूडचे त्या दोघांना एकत्र ठेवण्यासाठी एक आपण असं केमिकल ॲड करतो, त्याला आपण म्हणतो इमल्सिफायर. याचे एक्झाम्पल आहेत सोया लेसिथिन. बेसिकली सगळ्यांना माहीत असेल लेसिथिन, जे बेकरी रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना. सोया लेसिथिन, एगिऑल्क, मोनो अँड डायसॅकराइड्स, पॉलिसॉर्बेट्स हे सगळे एक्झाम्पल आहेत मित्रांनो इमल्सिफायरचे. नेक्स्ट आपला फूड ॲडिटिव्ह आहे आर्टिफिशियल स्वीटनर्स. तर याची डेफिनेशन काय आहे? फूड ॲडिटिव्ह दॅट प्रोव्हाइड्स अ स्वीट टेस्ट लाईक दॅट ऑफ शुगर while containing significantly less food energy than sugar based sweeteners, making it 0 calorie or low calorie sweetener. म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर एक असे फूड ॲडिटिव्ह आहे जे शुगरसारखी स्वीट टेस्ट देतात, पण जी शुगरची एनर्जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा त्यांच्यामध्ये खूप लो लेवलला एनर्जी लेवल असते, ज्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? 0 कॅलरी किंवा लो कॅलरी स्वीटनर पण म्हणू शकतो. म्हणजे असे स्वीटनिंग एजंट जे शुगरसारखी टेस्ट देतात, पण जी शुगरची एनर्जी, जेवढी शुगरपासून एनर्जी भेटते त्याच्यापेक्षा खूप कमी एनर्जी ते स्वीटनर देतात. अशा स्वीटनर्सला आपण काय म्हणतो? आर्टिफिशियल स्वीटनर. याचे एक्झाम्पल आहेत ॲसोसल्फम के, अस्पार्टेम, सॅकरिन, सुक्रॅलोज. तुम्ही कोकोकोलाचा एक प्रोडक्ट बघितला असाल, कोक डाएट. त्याच्यामध्ये काय नॉन न्यूट्रिटिव्ह स्वीटनर ॲड केलं आहे ज्याच्यामुळे एनर्जी भेटणार नाही. म्हणजे बेसिकली जे ज्यांना एनर्जीची गरज नाही, फॉर एक्झाम्पल फॅटी पीपल ज्यांच्यामध्ये ऑलरेडी फॅट आहे आणि त्यांना शुगर खायचं नाही, पण अशा लोकांना पण स्वीट प्रोडक्ट खाऊ वाटतात. मग अशा लोकांसाठी काय ऑप्शन आहे? तर बुवा त्या प्रोडक्टमध्ये नॉन न्यूट्रिटिव्ह किंवा आर्टिफिशियल स्वीटनेस टाका, ज्याच्यामुळे त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू कमी होईल पण स्वीटनेस राहीन त्या प्रोडक्टमध्ये. अशा फूड ॲडिटिव्हला आपण काय म्हणतो मित्रांनो? आर्टिफिशियल स्वीटनर्स. नेक्स्ट आपला फूड ॲडिटिव्ह आहे ह्युमेक्टंट्स. तर ह्युमेक्टंट्स म्हणजे काय त्याची आपण डेफिनेशन बघूया. फूड ॲडिटिव्ह दॅट इज हायग्रोस्कोपिक सबस्टन्स यूज टू कीप फूड मॉइस्ट. म्हणजे असा फूड ॲडिटिव्ह जो आपण आपल्या फूडमध्ये ॲड करतो जेणेकरून आपलं फूडचा जो ओलावा आहे, जो मॉइश्चर आहे तो मेंटेन राहील. म्हणजे आपला फूड सुकला जाणार नाही, म्हणजे ड्राय होणार नाही आपलं फूड. अशा फूड ॲडिटिव्हला आपण काय म्हणतो? ह्युमेक्टंट. आणि बेसिकली तुम्हाला तिथं बघितलं असेल त्या पिक्चरमध्ये दिसतंय तुम्हाला केक. तुम्ही कधी सुका केक खाल्ला नसेल. केक कधी पण कसा असतो? ओला असतो. तर तो मॉइश्चर कंटेंट किंवा त्याचं जो मॉइस्ट ठेवण्यासाठी पण आपण त्याच्यामध्ये काही काही केमिकल्स किंवा ॲडिटिव्ह बेकरी इंडस्ट्रीमध्ये ॲड होतात, त्याला आपण काय म्हणतो? ह्युमेक्टंट. तर त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत प्रोपिलिन ग्लायकॉल, हेक्झिलिन ग्लायकॉल, ग्लिसरीन ट्रायसिडेट. तर बेसिकली मोस्टली प्रोपिलिन ग्लायकॉल हा फूड इंडस्ट्रीमध्ये जास्त करून यूज होतो. नेक्स्ट आपला फूड ॲडिटिव्ह आहे बल्किंग एजंट. त्याचे डेफिनेशन काय आहे ते बघूया. फूड ॲडिटिव्ह दॅट इन्क्रीजेस द व्हॉल्यूम ऑफ फूड विदाउट मेजर चेंजेस टू इट्स अवेलेबल एनर्जी. म्हणजे आपली फूडची जो व्हॉल्यूम आहे तो वाढवण्यासाठी आपण काही केमिकल्स ॲड करतो, पण जी एनर्जी लेवल आहे फूडची ती तेवढीच राहते. अशा केमिकल एजंट्स किंवा फूड ॲडिटिव्हला आपण काय म्हणतो? बल्किंग एजंट. त्याचे एक्झाम्पल्स आहेत ॲल्युमिनियम अमोनियम सल्फेट, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. फॉर एक्झाम्पल तुम्ही बेकरी इंडस्ट्रीमध्ये जिथं लोप्स असतात, आपलं पफ्ड फूड असतो, अशा बेकरी प्रोडक्टमध्ये किंवा अशा प्रोडक्टमध्ये आपण आपले बल्किंग एजंट यूज करतो मित्रांनो, त्याची बल्कीनेस वाढवण्यासाठी. आणि बल्किंग एजंट म्हणजे काय? तर आपल्या फूडचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी आपण काही काही फूड ॲडिटिव्ह फूडमध्ये ॲड करतो, पण आपली जी फूडची एनर्जी व्हॅल्यू आहे ती तेवढीच राहते. अशा
एजंट्सला किंवा अशा केमिकल्सला आपण जे फूडमध्ये ॲड करतो त्यांना म्हणतो फूड बल्किंग एजंट. नेक्स्ट आपलं फूड ॲडिटिव्ह आहे फ्लोर ट्रीटमेंट. तर फ्लोर ट्रीटमेंट फूड ॲडिटिव्हची डेफिनेशन बघूया. फ्लोर ट्रीटमेंट एजंट्स आर द फूड ॲडिटिव्ह कंबाईन विथ फ्लोर टू इम्प्रूव्ह बेकिंग फंक्शनॅलिटी. म्हणजे जो आपला फ्लोर आपण बेकिंगसाठी यूज करणार आहोत त्याची बेकिंग फंक्शनॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काही ॲडिटिव्ह्स किंवा केमिकल्स त्या फ्लोअरमध्ये ॲड करतो. त्याला आपण काय म्हणतो फ्लोर ट्रीटमेंट एजंट किंवा फ्लोर ट्रीटमेंट फूड ॲडिटिव्ह. याचे एक्झाम्पल्स आहेत ॲस्कॉर्बिक ॲसिड, पोटॅशियम ब्रोमेट, ॲमोनियम क्लोराईड. इथं तुम्हाला खाली पिक्चरमध्ये दिसत असेल बेकरी प्रोडक्ट, म्हणजे जो फ्लोर यूज होणार बेकरी प्रोडक्टसाठी त्याच्यामध्ये आपण बेसिकली फ्लोर ट्रीटमेंट एजंट यूज करतो. नेक्स्ट आपलं फूड ॲडिटिव्ह आहे ॲसिड्युलंट. ॲसिड्युलंटची डेफिनेशन काय आहे? फूड ॲडिटिव्ह इंटेंडेड टू मॉडिफाय द स्टॅबिलिटी ऑफ फूड ऑर एन्झाईम विदिन. म्हणजे जे आपलं फूड आहे त्याची स्टॅबिलिटी आणि त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स आहे त्यांच्या स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी आपण काही फूडमध्ये ॲसिड्स ॲड करतो, त्यांना आपण काय म्हणतो ॲसिड्युलंट. याचे एक्झाम्पल्स आहेत ॲसिटिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड. बेसिकली आपण पिकल इंडस्ट्रीमध्ये ॲसिटिक ॲसिड यूज करतो, तिथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल त्याचं एक्झाम्पल. तर होप सो मित्रांनो तुम्हाला बेसिक आयडिया तर याच्यापासून भेटली असेल की फूड ॲडिटिव्ह्ज म्हणजे काय आहे, त्याचे कुठले कुठले वेगवेगळे टाईप्स आहेत आणि त्यांचं काय फंक्शन, आणि एक्झाम्पल्स पण एक दोन तुम्हाला कळाले असतील की कुठले कुठले त्यांचे एक्झाम्पल्स आहेत जे आपण फूड इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. ॲज अ फूड टेक्नॉलॉजिस्ट किंवा ॲज अ फूड प्रोफेशनल याच्याबद्दल बेसिक माहिती म्हणजे फूड ॲडिटिव्ह्जबद्दल बेसिक माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण की अशी कदाचितच एखादी इंडस्ट्री असेल, फूड इंडस्ट्री असेल की ज्याच्यामध्ये फूड ॲडिटिव्ह यूज होत नाही. तर होप्सो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.